कारण आज वरळी डोम या ठिकाणी मनसेचे महत्त्वाचे नेते आणि त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते एकत्रित दिसणार आहेत आणि बऱ्याच वर्षानंतर राजकीय वर्तुळामध्ये खरं तर शिवसेनेतून बाहेर पडलेले हे दोन गट एकत्रित दिसणार आहेत आणि त्यातले महत्त्वाचे नेते एकत्रित दिसणार आहेत। विजयी जल्लोष मेळावा आहे आणि या जल्लोष मेळाव्यासाठी सर्वसामान्य मराठी जनतेला सुद्धा आमंत्रित केले आणि सर्वच पक्ष विरोधी पक्ष सुद्धा या ठिकाणी एकत्रित जमणार आहेत। त्या दृष्टीने या संपूर्ण जागेची चाचपणी होतीये, नियोजन कसं नेमकं करायचं या संदर्भातली चाचपणी आणखी या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवण्यात आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक। आपण थेट जाऊया मनश्रीकडे। मनश्री, आज बऱ्याच वर्षानंतर खरं तर शिवसेनेतून बाहेर पडलेले हे जुने कार्यकर्ते आहेत जे सध्या राज ठाकरेंबरोबर आहेत, आज एकत्रित दिसणार आहेत आणि एक वेगळं चित्र खरं तर यामुळे पाहायला मिळणार आहे। काय नेमकं सध्या वरळीमध्ये सुरू आहे? सध्याची जी दृश्य माझ्या मागे तुम्ही बघता आहात की बाळा नांदगावकर मनसेचे नेते हे आता दाखल झालेले आहेत। वरळी डोम या ठिकाणी ते दाखल झालेले आहेत आणि इतकंच नाही तर ते अनिल परब यांची देखील प्रतीक्षा करतायत। शिवसेनेचे नेते हे आता थोड्याच वेळात या ठिकाणी उपस्थित होतील। इतकंच नाही तर आज शिवसेना आणि मनसे या दोन्ही नेत्यांकडनं संयुक्त पाहणी होणार आहे, संयुक्त तपासणी होणार आहे। कारण 5 जुलैचा वरळी डोम या ठिकाणी एक संयुक्त मेळाव्याची तयारी आता सुरू करण्यात आलेली आहे आणि त्याच्यासाठीच वरळी डोम या ठिकाणी आता हे नेते दाखल झालेले आहेत आणि काही वेळातच ते या डोममध्ये जाऊन आतली पाहणी देखील करतील। इतकंच नाही तर या ठिकाणी जाऊन कशा पद्धतीने या मेळाव्याचं नियोजन करायचं आहे, कशा पद्धतीने इतर तयारी करायची आहे, कारण मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि मनसैनिक या वरळी डोममध्ये दाखल होतील, त्याच्यामुळे त्यांच्या तयारीची सुद्धा एक वेगळी तयारी सुद्धा त्यांना या ठिकाणी करावी लागणार आहे। कारण गर्दी मोठ्या प्रमाणात होईल, या गर्दीचं नियंत्रण करणं यासोबतच राजकीय दृष्ट्या सुद्धा नेमकं काय बोललं जावं, कार्यकर्त्यांकडनं कोणत्या प्रकारच्या घोषणाबाजी व्हाव्यात, कोणत्या प्रकारची बॅनरबाजी व्हावी। कारण एक प्रकारे राज ठाकरेंनी हे स्पष्टपणे निर्देश दिलेले आहेत की कुठल्याही प्रकारे बॅनरवर कुठल्याही राजकीय पक्षाचा झेंडा नसावा, मराठीचा झेंडा घेऊन मराठीचा अजेंडा घेऊनच हा विजयी मेळावा होईल। त्याच्यामुळे मनसैनिक आणि शिवसैनिक या दोघांना सूचना देण्याचं काम आता हे मनसेचे आणि शिवसेनेचे महत्त्वाचे नेते करतायत। मात्र आजच्या या संपूर्ण पाहणीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला म्हणावं लागेल की या ठिकाणी शिवसेनेचे आणि मनसेचे नेते अनेक वर्षांनी प्रथमच भेटतायत, एखाद्या अनौपचारिक पद्धतीने भेटतायत आणि एका वेगळ्या कार्यक्रमाच्या तयारी करता भेटतायत। कारण अशा प्रकारचा हा पहिलाच कार्यक्रम आगळा वेगळा म्हणावा लागेल की शिवसेना आणि मनसे म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे मिळून करणारा हा पहिला कार्यक्रम आहे, त्याची तयारी आता केली जाते। आणि आता बाळा नांदगावकर आपण दृश्यांमध्ये बघतो आहोत की बाळा नांदगावकर हे प्रतीक्षा करतायत अनिल परब यांची। अनिल परब हे काही वेळातच या ठिकाणी दाखल होतील आणि त्यानंतर बाळा नांदगावकर त्यांच्या सोबतच आतमध्ये देखील जातील। अगदी मनश्री, आणि या सगळ्यात महत्त्वाचं खरं तर मुद्दा जरी मराठी भाषेचा असला, अनेक मराठी भाषकांना या कार्यक्रमासाठी बोलावण्यात आले आणि आम्ही फक्त आयोजक आहात आणि तुम्ही जल्लोष करायचा असं जरी या पत्रामध्ये म्हटलेलं असलं तरी कुठेतरी वेगळे राजकारण सुद्धा यामागे शिस्त आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला सुद्धा आता कळलंय। दोन भाऊ एकत्रित येणार का या सध्याच्या चर्चा सुरू आहेत, त्या दृष्टीनं सुद्धा वातावरण तापवणं हे दोन्ही पक्षांसाठी तितकंच गरजेचं आहे। काय या दृष्टीने सुद्धा तयारी इथे दिसतीये का? आपण बघितलं अनुपमा की ठिकठिकाणी बॅनरबाजी मोठ्या प्रमाणावर केली जाते, म्हणजे मग आम्ही गिरगावकरच्या वतीनं असेल किंवा मनसेच्या वतीनं, शिवसेनेच्या वतीनं मुंबईत अनेक ठिकाणी ही बॅनरबाजी होताना आपल्याला बघायला मिळते। सोबतच भाजपकडून सुद्धा काही प्रमाणात बॅनरबाजी केली जाते की कशा प्रकारे मवियाच्या काळातच हा निर्णय घेतला गेलेला होता किंवा रघुनाथ माशेलकरांचा अहवाल आलेला होता, त्या दृष्टीने सुद्धा ही बॅनरबाजी केली जाते। मात्र या बॅनरच्या पलीकडे जाऊन एक जे सेंटिमेंट मुंबईमध्ये संपूर्णतः पसरलेलं आहे, एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न झालेला आहे की ठाकरे बंधू आता एकत्र येतील, त्यांची राजकीय शक्ती एकत्र येईल, त्याच्यामुळे कार्यकर्त्यांचं मनोमिलन त्याचे दाखले यापूर्वीच आपण बघितलेले आहेत आणि कार्यकर्त्यांचं मनोमिलन होत असलं तरी सुद्धा पदाधिकाऱ्यांमध्ये मात्र मोठा उत्साह आहे। आणि आता आपण बघतोय की बाळा नांदगावकर हे आता थोड्याच वेळामध्ये वरळी डोम या ठिकाणी पाहणी करता जात आहेत। अनिल परबांची प्रतीक्षा सुरू आहे। मात्र एकंदरीतच पूर्ण मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये कार्यकर्त्यांचं मनोमिलन मोठ्या प्रमाणावर जर आपल्याला बघायला मिळालं तर ते 5 जुलैला बघायला मिळेल। आणि ज्या पद्धतीने राज ठाकरेंनी स्पष्ट
स्पष्ट निर्देश दिले आणि उद्धव ठाकरेंकडनं सुद्धा हीच मागणी आहे की कुठल्याही पक्षाचा झेंडा या ठिकाणी असू नये. मात्र थोडीशी कुरबूर, थोडीशी नाराजी अनेक पक्षांमध्ये म्हणजे विशेषतः महाविकास आघाडीतल्या पक्षांमध्ये बघायला मिळाली की आम्हाला सुद्धा याच्यात सहभागी करून घ्या, कारण आम्ही सुद्धा मराठीसाठी आवाज उठवला होता, हिंदी शिकवू नये पहिलीपासून याकरता आवाज उठवलेला होता. त्याच्यामुळे कोणाकोणाची भाषणं होतील या स्टेजवरती हे बघणं सुद्धा गरजेचं आहे. काही अशी जी माहिती कळते सूत्रांकडनं की अतिशय मोजकी भाषणं या व्यासपीठावर होतील. कार्यकर्त्यांना सुद्धा जल्लोषाला एक वेगळा वेळ दिला जाईल, ती संधी दिली जाईल. त्याच्यामुळे हा जल्लोष करतेवेळी कुठेही आपल्या नेत्याचं नाव यामध्ये येऊ नये किंवा पक्षाचं नाव यामध्ये येऊ नये याची काळजी घेण्याच्या सूचना खरं तर कार्यकर्त्यांना दिल्या जात आहेत. आणि जसं मी मगाशी म्हटलं की अनेक वर्षांनी अनिल परब आणि बाळा नांदगावकर म्हणजे थोडक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि मनसेचे नेते हे एकत्र आपल्याला बघायला मिळतात, एखाद्या कार्यक्रमाची तयारी करताना आपल्याला बघायला मिळतात. अशा प्रकारचा हा पहिलाच कार्यक्रम असावा की जे दोन ठाकरे बंधू अनौपचारिकपणे अराजकीय दृष्ट्या एखादा कार्यक्रम करतायत आणि त्यामध्ये एकत्र सुद्धा येतात. त्याच्यामुळे अर्थातच या भाषणांकडे सुद्धा लक्ष लागलेलं असणार आहे. निश्चितच मनश्री, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि वेळोवेळी आपल्याकडून या संदर्भातली माहिती जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद.